शिका. अवयव ठराविक कामांसाठी वापरला जाणारा शरीराचा भाग. अवयवाला इंद्रिय असेही म्हणतात. चालण्यासाठी पाय वापरले जातात, म्हणून पाय आपले अवयव आहेत. ऐकण्यासाठी कान वापरले जातात, म्हणून कान आपले अवयव आहेत. बाह्य अवयव शरीराच्या बाहेरच्या बाजूस असणारे अवयव. बाह्य अवयवांना बाह्येंद्रिय असेही म्हणतात. कान, नाक, हात, पाय हे आपले अवयव आहेत. ते शरीराच्या बाहेरच्या बाजूस आहेत, म्हणून ते बाह्य अवयव आहेत. सांगा पाहू, गुडघ्यात पाय न वाकवता कसे चालतात? कोपर न वाकवता कसे केस विंचराल? शरीराची हालचाल. विटी दांडूच्या खेळातील दांडू घ्या, तो वाकवायचा प्रयत्न करा. दांडू वाकतो का? का वाकत नाही? समजा आपले हातपायही वाकले नसते तर? आपल्याला हालचाल करता आली नसती तर? समजा आपले हातपाय वाकले नसते तर आपल्याला हालचाल करता आली असती का? आपले काही अवयव वाकतात, त्यामुळे आपण हालचाल करू शकतो. शरीराचे कोणकोणते अवयव वाकतात? करून पहा. आरशासमोर उभे राहा आणि चित्रात दाखवल्याप्रमाणे मानेची हालचाल करून पहा. मान. मान पुढे झुकणे, मान वाकणे, डावीकडे वळते. मान पुढे झुकते, मागे वाकते, डावीकडे वळते, उजवीकडे वळते, डावीकडे वाकते, उजवीकडे वाकते. हात. खांदा, कोपर आणि मनगट या ठिकाणी हात वाकू शकतो. हातांची बोटेही वाकू शकतात, त्यामुळे हातांची मूठ मिटते. हातांनी आपण खूप कामे करू शकतो. हाताने तुम्ही लिहिता, वस्तू उचलता, आई लाडू वळते, छोटे बाळ खुळखुळा पकडते. कंबर. धड फक्त कमरेपाशी वाकू शकते, म्हणूनच आपल्याला खाली वाकता येते. त्यामुळे आपली बरीच कामे सोपी होतात. खाली पडलेली वस्तू उचलता येते. बुटांचे बंद बांधता येतात. खेळताना अडचण येत नाही. पाय. खुबा, गुडघा आणि घोटा या ठिकाणी पाय वाकू शकतो. पायांची बोटेही वाकू शकतात, पण हातांच्या बोटांइतकी वाकत नाही. पायांनीही आपण काही काम करू शकतो. पायांमुळे आपण उभे राहतो, चालतो आणि पळतो. जिन्यावरून चढतो किंवा उतरतो. उड्या मारतो, काही यंत्रेही चालवतो. एक काम अनेक पद्धती. करून पहा. एके दिवशी तोंडाने अजिबात बोलायचे नाही असे तुम्ही ठरवले, त्यामुळे समोरच्या व्यक्तीला खुणा करूनच सांगायचे आहे. तुम्हाला विचारले, जाऊ की थांबू? खुणा करून सांगा थांबा. तुम्हाला विचारले, भाजी कशी झाली आहे? खुणा करून सांगा, भाजी मस्त झाली आहे. तुम्हाला सांगितले मांजर आजारी आहे, खुणा करून विचारा, त्याला काय झाले आहे? तुम्हाला विचारले, हवा कशी आहे? खुणा करून सांगा, थंडी वाजत आहे. आपण एकमेकांशी नेहमी तोंडाने बोलतो. हा खुणांचा खेळ खेळताना बोलण्याऐवजी शरीराचे कोणकोणते अवयव तुम्ही वापरले? काय करावे बरे? उंच फळीवरील लाडवांचा डबा काढायचा आहे, हात तर पोचत नाही. कोणतेही काम करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींची निवड करता येते. नेहमीच्या पद्धतीने काम होत नसेल तर कधी इतरांची मदत घेता येते. कधी विशेष साधने वापरता येतात. एखादे काम करत असताना कोणाला अडचण येऊ शकते, तेव्हा शक्य ती मदत आपण जरूर करावी. जरा डोके चालवा. ताईच्या कडेवर बसल्यामुळे बाळाचे कोणते काम झाले? माझ्यासारखे दुसरे कोणीही नाही. जगामध्ये खूप खूप लोक आहेत,
पण सगळ्यांना अवयव मात्र तेच आहेत. तरीही एका व्यक्तीसारखी दुसरी व्यक्ती दिसत नाही. कारण प्रत्येकाच्या शरीराची ठेवण निरनिराळी असते. उंची, जाडी, केसांची ठेवण, चेहरेपट्टी निराळी असते. संपूर्ण जगात तुमच्यासारखे तुम्हीच दिसतात. हे माहीत होते का तुम्हाला? माहीत आहे का तुम्हाला? कधी कधी जुळ्या बहिणी किंवा जुळे भाऊ अगदी एकसारखे दिसतात, पण त्यांच्यातही थोडासा फरक असतोच. आपण काय शिकलो? डोके, धड, हात व पाय हे शरीराचे मुख्य भाग आहेत. छाती, पोट आणि पाठ मिळून धड बनते. डोके, हात व पाय धडाला जोडलेले असतात. डोके आणि धड जोडणारा शरीराचा भाग म्हणजे मान होय. हात खांद्याच्या ठिकाणी तर पाय खुब्यात धडाला जोडलेले असतात. शरीर विशिष्ट ठिकाणी वाकू शकते, म्हणून आपण हालचाल करू शकतो. मान, हात, पाय आणि कंबर यांच्या मदतीने शरीराच्या हालचाली होतात. हे नेहमी लक्षात ठेवा. आपण सर्व कामे